पाटण तालुक्यातील डॉक्टर दाईगडे आणि विलास गोडांबे यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनिल बाबूराव काजरी यांचे सातारा जिल्हाधिकाऱ्याला बाहेर अमर उपोषण। पाटण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पोलीस व विलास गुंडाबे काका खोटा यांनी अनिल बाबूराव काजरी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यात यावा या मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2/4/4 काजरी यांचे कडक उन्हात अमर उपोषणाला बसले असून त्यांच्याकडे पोलीस हवालदार प्रशांत हवालदार अजय माने व पीएसआय इंद्रजित चव्हाण हे उपोषण सोडवण्यासाठी आले होते। त्यावेळेस डॉक्टर प्रवीण दाईगडे एसपीआय प्रभारी अधिकारी ढेबेवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी चर्चा करून अनिल बाबूराव काजरी यांच्या गुन्ह्याची नावे कमी करतो असे आश्वासन दिले होते, परंतु आता त्यानंतर माझ्या वडील पुण्यातील नाव कमी न करता माझ्यावर डॉक्टर प्रवीण दाईगडे व विलास गोडांबे यांच्या चर्चामधून माझे नाव सदरच्या गुन्ह्यातून न वगळता माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न सुरूच आहे। अनिल बाबूराव काजरी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमर उपोषण सुरू केले असून डॉक्टर प्रवीण दाईगडे व विलास गोडांबे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी आणि डॉक्टर प्रवीण दाईगडे यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनिल बाबूराव काजरी यांनी अमर उपोषण सुरू केले आहे। कोणत्या कारणास्तव आपण उपोषण चालू? नमस्कार, माझे नाव अनिल बाबूराव काजरी, राहणार काजवाडी खळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा। विधानसभा निकाला दिवशी माझ्यावरती बोगस गुन्हा माननीय प्रभारी अधिकारी ढेबेवाडीचे प्रवीण दाईगडे व ढेबेवाडीचे आका विलास गोडांबे या दोघांनी संगणन मताने करून माझ्यावरती बोगस गुन्हा दाखल केलेला आहे। यासाठी मी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे। आज या ठिकाणी खरोखरच बीडची परिस्थिती या ठिकाणी उद्भवली। वारंवार एसपींना, आयजींना, पालकमंत्र्यांना, गृहराज्यमंत्र्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा या अधिकाऱ्यावरती कोणती सुद्धा कारवाई केली नाही व अशा आकावरती कोणता सुद्धा प्रतिबंधक कारवाई केली नाही। यासाठी मी काल दिनांक 25/4/2024 पासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे। जो पण या अशा अधिकाऱ्याची बदली होत नाही व आकावरती प्रतिबंधक कारवाई होत नाही तो पण मी माझे उपोषण असे सुरू ठेवणार। काय सर? पालकमंत्र्यांचाच हा कार्यकर्ता आहे। त्याने मला बोगस आता वकिलामार्फत नोटीस पाठवली, पण ते वकिलाचं नसताना मला फक्त अडवणूक करण्यासाठी ह्यांनी माझ्या विरुद्ध असं एक खोटं कारस्थान करून मला त्यांनी लेटर पाठवले। त्यावरती कोणती सुद्धा ॲडव्होकेटची सही नसते। पालकमंत्र्यांचं मला वाटतं की अशा आकाला मी त्यासाठी दिलेलं आहे। पालकमंत्र्यांनी अशा आकाला प्रोत्साहन आहे का पोलिसांचा आहे त्यांना हातभर, अशा आकावरती कोणती सुद्धा कारवाई होत नाही। माझी प्रमुख मागणी आहे तत्कालीन या अधिकाऱ्याची लवकरात लवकर बदली व्हावी व अशा आकावरती कठोर प्रतिबंध कारवाई व्हावी व मला ह्या माझ्यावर केलेल्या गुन्ह्याची निर्दोष मुक्तता करावी। प्रवीण दाईगडे व आका विलास गोडांबे। कशा प्रकारे तुमच्या कोणता गुन्हा दाखल केला? 324चा विधानसभेचा निकाला दिवशी आमच्या वाडीत 2 गटामध्ये भांडणं झाली। तर मी त्याच्यामध्ये एक पोलीस मित्र म्हणून 15-16 वर्षाला काम करतोय। माझे एक काम होतं की माझ्यासमोर कोणता क्राईम घडत असेल मी त्याची माहिती फक्त प्रभारी अधिकाऱ्यांना कळवतो। मी तोच प्रकार त्या दिवशी आमच्या वाडीत झालेल्या प्रभारी अधिकाऱ्यांना कळवला, परंतु संगणन मताने करून पूर्वीचा राग मनात धरून व माननीय डॉक्टर प्रवीण दाईगडे व आका यांनी माझ्यावरती बोगस गुन्हा दाखल करून घेतलाय।